नमस्कार, मी सुवर्ण. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना. अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शनिवारी रात्री गौतम अदानींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. राज्यातील विविध प्रकल्पांबाबत ही चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे तसंच हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मोहीम विहिप आणि बजरंग दलानं हाती घेतली आहे. औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देण्यात आलाय. तातडीनं निर्णय न घेतल्यास सोमवारी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. औरंगजेबाच्या मशिदी बाबरीप्रमाणे पाडण्याचा हा बजरंग दलाचा स्वतःचा निर्णय आहे आणि त्याबद्दल सरकार विचार करेल असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. या कबरीबाबत जो निर्णय होईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू असं पाटील म्हणाले. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही असा गंभीर आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय. शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र आहे असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक किती होते याची ठोस माहिती कोणीही देऊ शकत नाही असं विधान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय. तसंच हा वाद वाढायला अबू आझमी कारणीभूत आहेत असा आरोप त्यांनी केला. ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नुरा कुस्ती केली आहे त्यांच्या तोंडून खऱ्या कुस्तीची भाषा शोभत नाही अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांना टोला लगावलाय. तर राहुल नार्वेकरांनी राम शिंदेंना प्रोटोकॉल शिकवावा असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं. नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीत यावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करू अशी ग्वाही दिली होती. मात्र त्यानंतर पटोलेंनी विधानावरून यू-टर्न केलाय. मी गमतीनं म्हटलं होतं पण काहींनी ते सिरियसली घेतलं असं पटोले म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी भाजपचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांबाबत माहिती घेतली. यावेळी सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता प्रयत्न करा अशा सूचना राम शिंदेंनी दिल्या आहेत. सातारा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थिती दर्शवली. जुन्या प्रकरणातील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी मागे घेतल्या. त्यामुळे खिंडवाडी नवीन मार्केट कमिटीचं प्रकरण निकाली निघालेलं आहे. तर सुरुची राडा प्रकरण सेशन कोर्टाकडून जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलेलं आहे. विधान परिषदेवरील 5 सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या जागांकरता निवडणूक अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत सोमवारपर्यंत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग आलाय. भाजपच्या 3 कार्यकर्त्यांना 14 ते 16 महिन्यांकरता, शिवसेनेच्या एका नेत्याला सुमारे 4 वर्षांकरता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याला तब्बल 5.5 वर्षांकरता आमदारकी मिळणार आहे. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 16 मार्च दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईनवर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 ब्लॉक असणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. होळीकरता आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या अनुषंगानं संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील अतिक्रमणाविरोधात मोहीम यशस्वी होत असून आता दुसऱ्या टप्प्याची आखणी 17 ते 30 मार्च दरम्यान करण्यात आली आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेला. शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचला होता. दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला.
त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. ऊसाच्या प्रलंबित देयकांमुळे शेतकऱ्यांचा वाढता दबाव, थकलेली देयकं यामुळे राज्यातील साखर उद्योगावर संकट आहे. यातून मार्ग काढण्याकरता राज्यातील 200हून अधिक साखर कारखान्यांनी मुदत कर्जाचं पुनर्गठन, उर्वरित ऊस दर भागवण्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज यातून तात्काळ मदतीचा हात द्यावा असं साकडं राज्य शासनाला घातलंय. देशातील 60 शहरांमध्ये एकूण विक्री झालेल्या घरांची संख्या आहे 23% वाढलेली. तसंच रिक्त घरांच्या संख्येत वर्षागणिक भर पडत आहे. या रिक्त घरांपैकी 80% घरं मोठ्या शहरांमध्ये आहेत. छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीकरता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं. देशाच्या राष्ट्रीय महामार्ग निर्माण खात्यानं गेल्या 5 वर्षांमध्ये नवीन राष्ट्रीय महामार्ग निर्माण, विकास व त्याच्या देखभाल दुरुस्तीवर सर्वाधिक 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा खर्च महाराष्ट्रात केला आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहारलाही प्रत्येकी 40,000 कोटींचा निधी दिला गेला आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये हा पूल वाहतुकीकरता खुला केला जाणार आहे. कोकणातील काजू करवंदापासून वाईन बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आंबा, फणस, नारळ यापासून वाईन बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. नारळाच्या शहाळ्यापासून वाईन निर्मिती होऊ शकते असा दावा प्रगतशील शेतकरी माधव महाजन यांनी केला. राज्यातील बाजार समितीमध्ये नवीन तांदळाची आवक सुरू झाली. राज्यातील बाजारांमध्ये जवळपास 3,358 क्विंटल तांदळाची आवक झाली. यात सर्वाधिक कोलम तांदळाची आवक झाली आणि सर्वसाधारण क्विंटलला 2400 रुपयांपासून ते 9,400 रुपयेपर्यंत दर मिळत असल्याचं बघायला मिळालं. आज देहू नगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा पार पडणार आहे आणि याकरताच देहू नगरी सज्ज झालेली आहे, नटलेली आहे. मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. 375व्या वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळ्याची सांगता आज होती आहे. तब्बल 6 टन फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा आज देहूमध्ये पार पडणार आहे. या बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त या देहूमध्ये दाखल झालेले. कालपासूनच या देहूमध्ये अनेक भाविक भक्त दाखल झालेले. आपण जर पाहायला गेलं तर देहूच्या या मुख्य मंदिरामध्ये आकर्षक सुंदर अशी रंगीबेरंगी फुलांची सजावट केलेली आहे. आपण जर पाहायला गेलं तर या सजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर सुंदरमय असा झालेला आहे आणि या फुलांचा जो सुगंध संपूर्ण देव परिसरामध्ये दरवळताना दिसून येत आहे. आपण जर पाहायला गेलं तर आज पहाटेपासूनच या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे. पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे. त्यामुळे कुठेतरी आपण जर पाहायला गेलो तर आज बीज सोहळ्यानिमित्त जे भाविक भक्त राज्यभरातून आलेले त्या भाविक भक्तांसाठी आता हे संपूर्ण हा जो देव परिसर नंदनवनच ठरणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण देऊच्या मुख्य मंदिरामध्ये आज पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे. जर या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने या गर्दीच्या रांगा आपल्याला दिसून येत आहे. आज सकाळपासूनच आता भाविक भक्तांनी इथे गर्दी केलेली आहे. त्यामुळे अवघ्या काही वेळातच म्हणजे 12 वाजता तुकाराम बीजेचा कार्यक्रम होणार आहे. त्या तुकाराम बीजेसाठी भाविक भक्त जे आलेले ते पहिले पांडुरंगाचं दर्शन घेतात, त्यानंतर वैकुंठ गमन या मंदिरापाशी जाणार आणि 12 वाजता तुकाराम बीज हा साजरा होणार. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, देहू. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी देहूत दाखल झालेले आहेत. श्री क्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरामध्ये आणि वैकुंठ मंदिरामध्ये बीजे निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील प्रथम जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगर पंचायतीकडून संपूर्ण देहू परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. लाखो भाविक दर्शनाकरता दाखल झालेत. यावेळी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यामध्ये दाखल होत आहेत. मुख्य एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानकावरून देहूला जाण्याकरता पीएमपीएल कडून जास्तीत जास्त बसेस सोडण्यात येणार आहेत. 15 ते 17 मार्च दरम्यान सकाळ आणि दुपार या दोन्ही पाळ्यांमध्ये एकूण 318 बस सोडण्यात येणार आहेत. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदरडी धरणासोबत नाशिक जिल्ह्यातील सगळ्याच धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ बसणार नसल्याचं चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. वैभववाडीमधील भुईबावडा गावाच्या शिमगा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. देवाची पालखी गुढीपाडव्यापर्यंत मांडवात ठेवण्याची परंपरा आहे. देवाची पालखी नाचवत मांडवात आणण्यात आली. शिमगा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण आहे. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या 240 मद्यपी चालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यासोबत दुचाकींवर दारूच्या नशेत मागे बसलेल्या 26 जणांवरही पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय विना हेल्मेट प्रकरणी 844 तर ट्रिपल सीट प्रकरणी 381 जणांवरही कारवाई करण्यात आली. वसईत 12व्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात विरारच्या बोळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षिका प्रिया रॉड्रिक्स यांनी या उत्तरपत्रिका तपासण्याकरता घरी आणल्या असत्या. घराला लागलेल्या आगीत त्या जळून खाक झाल्या. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती करण्याची सध्याची प्रक्रिया घटनाबाह्य म्हणून घोषित करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 17 मार्चला सुनावणी पार पडेल. ही जनहित याचिका सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेली आहे. होळी आणि धुलीवंदनाला मद्यपान करून वाहनं चालवणं आणि इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत 1,79,00,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. या मोहिमेची तीव्रता यापुढेही कायम ठेवणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं. मनमाडच्या बागलांच्या धंदाई या डोंगरावर वणवा पेटल्याची घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक झाली आहे. अनेक पक्ष्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. एका आठवड्यात या भागात आग लागल्याची ही तिसरी घटना आहे. संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर इथल्या संत बंकटस्वामी महाराजांच्या पालखीसह दिंडीचं पैठणकडे प्रस्थान झालं. 80 वर्षांपासून सुरू असलेली अखंड परंपरा अबाधित राहिली असून शेकडो वारकरी यात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायतीमधील महिलांसाठीच्या आरक्षणाचं कौतुक करताना केंद्र आणि राज्य सरकारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विधी अधिकाऱ्यांमध्ये किमान 30% महिला असणं आवश्यक आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी शनिवारी व्यक्त केलं. उच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्तींची संख्या वाढवण्यावर भर देताना त्या दृष्टीनं सक्षम महिला वकिलांची नियुक्ती करण्याचं आवाहनही नागरत्ना यांनी यावेळी केलं. एक सविस्तर बातमी आपण बघणार आहोत. लातूरमधून आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर नांदेड या महामार्गावर चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटी इथं अपघात झालेला आहे. अपघाताचा ब्लॅक स्पॉट समोर आलेला आहे. गेल्या 1.5 महिन्यात 3 अपघात एकाच ठिकाणी झालेले आहेत, ज्यात दोघांना आपले प्राण गमवावे लागले. जवळपास 35 जण यात जखमी झालेले आहेत, तर दोघांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे. 4 फेब्रुवारी रोजी कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील डॉक्टर गरड यांना आपला जीव गमवावा लागलेला होता. 3 मार्चला एका दुचाकीला वाचवण्याच्या नादात एसटीचा भीषण अपघात झाला, ज्यात बसमधील 30हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले, ज्यात दोघांना आपले हात गमवावे लागलेत. त्यामुळे त्यांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे. 12 मार्चला कार आणि दुचाकीच्या अपघातात शिवनखेड इथल्या विश्वनाथ काटे यांचा मृत्यू झाला. सातत्यानं नांदगाव पाटी या एकाच ठिकाणी होत असलेल्या अपघात स्थळाला लातूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी भेट दिली.
पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरातून रिक्षातून जाणाऱ्या एका नागरिकाला अडवून कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत 5 ते 6 जणांनी लुटल्याची घटना घडली होती। संबंधित व्यक्तीकडची 1,20,000 रुपयांची रोकड लुटण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच 5 सराईत गुन्हेगारांना अटक केलेली आहे। भाजप आमदार सुरेश धस आज सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत। वन विभागाने कारवाई करत खोक्याचं घर पाडलं होतं, तर त्याच दिवशी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी जाळपोळ आणि मारहाणीची घटना समोर आली होती। या घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस दुपारी 2:30 वाजता भोसले कुटुंबाची भेट घेणार आहेत। सोलापुरात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। वाढत्या उन्हामुळे सगळ्या प्रकारच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत। उन्हाचा पारा वाढल्याने विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच राज्यातल्या सुमारे 3,000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमधील पाणीसाठा 52.71% आलेला आहे। पुढील काही दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही। वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याची पातळी खालावली आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। होळीनंतर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आहे। राज्यात पारा 40शी पार गेलाय। कडक उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही होते। मुंबईत तापमान 34 अंशांच्या पुढे गेलं असून पुढील 5 दिवस राज्यात तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। पुणे आणि परिसरात हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढउतार नोंदवण्यात येत आहेत। मात्र गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात घट होती आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये कमाल तापमानात आणखी घट होईल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। घरकुल बांधणाऱ्यांना यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला। या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत वाळू धोरण मांडणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। मतदार याद्यांवर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदार ओळखपत्रांवर एकच EPIC क्रमांक असण्यावरून राजकीय वर्तुळामध्ये आरोपांचा धुरळा उठला होता। मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाशी मतदार ओळखपत्र जोडण्याची तयारी दर्शवली असल्याचं कळतंय। या संदर्भात आयोग आणि केंद्र सरकारची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडणार आहे। मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेल्या आयुष्मान भारत योजनेकरता पात्रतेची वयोमर्यादा 70 ऐवजी 60 वर्ष करण्यात यावी आणि आर्थिक मदतीची रक्कम 5 ऐवजी 10 लाख करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या 1 रुपया पीक विमा योजनेत जवळपास 7,15,911 बोगस अर्जदार सापडलेत। त्यामुळे विमा कंपनीचा जवळपास 800 कोटींचा निधी वाचलाय। पण राज्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत याकरता कडक नियमावली करण्यात आलेली आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधी सुरू झाल्यात, त्यामुळे निकालही 15 मे पूर्वीच जाहीर होणार आहेत। त्यानुसार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम प्रगतीपथावर जलद गतीने करण्यात येत आहे। JEE मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचं नियोजन 2 ते 9 एप्रिल दरम्यान केलं जाणार आहे। या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखांची घोषणा केली आहे। यापूर्वी जानेवारी 17 JEE मेन्स परीक्षा घेण्यात आली होती। म्हाडा मुख्यालयामध्ये येणाऱ्या रहिवाशांची प्राधिकरण आता सविस्तर माहिती गोळा करणार आहे। त्यामुळे मुख्यालयातील कोणत्या विभागात कामानिमित्त दिवसाला किती रहिवासी येतात याची माहिती म्हाडाला उपलब्ध होणार आहे, जेणेकरून भविष्यात त्या विभागातील सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे। MMRDA आणि UK सरकारच्या वाहतूक खात्यांअंतर्गत येणाऱ्या क्रॉसरेल इंटरनॅशनल यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला। त्यामुळे MMRDA कडून मुंबईसह MMR क्षेत्रात उभारल्या जात असलेल्या मेट्रो प्रकल्पांना आणखी बळकटी मिळणार आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाचं सौंदर्यीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर पालिकेने भर दिलाय। येत्या 17 ते 22 मार्च दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। मुंबई पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरता पालिका प्रशासनाने म्हाडाच्या धर्तीवर घरं विकण्याचा निर्णय घेतलाय। 4,700 घरं बांधण्यात आली असून त्याची किंमत 12,60,000 रुपये ठेवण्यात आली आहे। त्यासाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत।
पालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी प्रशासनाकडून झोनमध्ये घरं बांधण्याचं नियोजन करण्यात आलंय. लवकरच प्रभादेवी, बोरिवली, मुलुंड आणि भांडूपमध्ये तब्बल 10,000 घरं बांधण्यात येतील. या घरांच्या मूळ ठिकाणीच प्रकल्पग्रस्तांना घरं मिळणार आहेत. कोस्टल रोडची देखभाल, त्याचं परिचालन यासाठी आता पुढील 5 वर्ष कंत्राटदार नेमण्यात येणार आहेत. अग्निसुरक्षा, आपत्कालीन सेवा, बोगद्यातील सुविधा यासाठीच्या देखभालीच्या कामांची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. त्याकरता 84 कोटींचा खर्च पालिका देणार आहे. अत्यावश्यक कारणासाठी पालिकेकडून नागरिकांना टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी ठेकेदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दररोज 400 टँकरच्या फेऱ्यांचा हिशेब पालिकेला लागत नाहीये. त्यामुळे पालिका अभियंत्यांना अंधारात ठेवून हा पाणी पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगावच्या अंबळनेरमध्ये आग लागल्यानं 25 एकर शेती जळून खाक झाली. या आगीत लाखोंचं नुकसान झालं. अग्निशमन दलानं शेतकऱ्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवलं. राज्यात शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. अख्ख्या भारतात शेतीयोग्य जमिनीचं क्षेत्रफळ 6,42,000 हेक्टरनं कमी झालं आहे. यात महाराष्ट्रातील 3,25,000 हेक्टर शेतीचा समावेश आहे. अर्थात 50% अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात कमी झालेलं आहे. गेल्या काही वर्षात राज्यात विक्रमी रक्तदान करण्यात आल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 21 लाखांपेक्षा अधिक युनिट रक्त जमा झालेलं होतं. मात्र विक्रमी रक्तदान होत असलं तरी दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. त्यामुळे आयोजकांनी एकाच वेळी रक्तदान शिबिरं भरवण्यापेक्षा टप्प्याटप्प्यानं भरवावीत असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधार करण्याकरता पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या 89व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेडमध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी हजारो नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत. 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान कुस्ती प्रेमींकरता पर्वणी असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील उधळे या ठिकाणी ग्रामदेवतेची अत्यंत जड आणि सजवलेली पालखी एकट्या व्यक्तीनं डोक्यावर नाचवली. यानंतर एकावर एक मानवी मनोरे रचत खांद्यावर पालखी नाचवण्यात आली. अशा विविध प्रकारे देवीची पालखी नाचवण्याचा उत्साह सध्या कोकणात बघायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोतवली मांडवकरवाडी इथं ग्रामदेवीच्या पालखीचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आलं. देवीच्या पालखीच्या स्वागताकरता विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पालखीच्या समोर गावातील महिलांनी लेझिम खेळत देवीचं स्वागत केलं. सण उत्सव लग्नसराईचा कालावधी तोंडावर असताना सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. प्रतितोळा सोनं 91,000 पोहोचलं आहे. येत्या काळात सोनं लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. कराडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबालेंसह विविध गावचे सरपंच आणि सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा पुण्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला आहे. 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहून औरंगजेबाला राज्य करता आलं नाही. त्या औरंगजेबाच्या पराभवाचं प्रतीक म्हणून ही कबर ठेवायला हवी असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलंय. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नयेत असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. जितेंद्र आव्हाडांनी कबर काढून टाकण्यावरून वक्तव्य केलंय. औरंगजेबाच्या कबरीबद्दल मला काही बोलायचं नाही. तुम्हाला काढायची आहे तर काढा, ठेवायची आहे तर ठेवा. दुर्योधनाला बाजूला ठेवून महाभारत समजावून सांगा अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली. औरंगजेब याची कबर उखडून टाकण्याची धमकी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आहे. त्यामुळे खुलताबाद इथल्या कबरीला पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. राज्य राखीव दलाची तुकडी आणि राज्याचं जलद कृती दल देखील या ठिकाणी ठेवण्यात आलंय. माओवाद्यांचा पोलीस ठाण्याला लागून असलेल्या परिसरात स्फोट घडवण्याचा प्रयत्न फसला. भामरागड तालुक्यातील कवडे या अतिसंवेदनशील भागात बॉम्ब शोधक पथकाकडून स्फोटक निष्क्रिय करण्यात आलेली आहे. दंडकारण्यात माओवादी संघटनेला मोठा हादरा बसलाय. तेलंगणाच्या भद्राद्री इथं तब्बल 64 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 16 महिला माओवाद्यांचा समावेश आहे.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे साथीदार 19 मार्चला पृथ्वीवर परतणार असल्याची माहिती लीना बोकील यांनी दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर हे जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. ते दोघेही बोईंगच्या स्टारलाइनरमधून 8 दिवसांच्या ISS मिशनवर गेले होते. त्यांना परत आणण्याकरता नासा आणि SpaceXनं क्रू मशीन सुरू केलंय. क्रू 10 मशीन अंतर्गत 4 नवीन अंतराळवीर ISS मध्ये जातील आणि क्रू 9ची जागा घेतील. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराजवळ जाळपोळ केल्याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खोक्याच्या उद्ध्वस्त केलेल्या घराजवळ आग लावून जीवनावश्यक सामान, बकरी आणि कोंबड्या पेटवण्यात आल्या. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी ST परिवहन महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्याच्या बाबतीत सांगली आगार 4थ्या क्रमांकावर असताना सांगली आगाराला केवळ 5 ST बस देण्यात आल्यानं गाडगीळांनी नाराजी व्यक्त केली. जळगावच्या चोपड्यातील BSFचे जवान चेतन चौधरी मणिपूर इथं कर्तव्यावर असताना शहीद झाले. सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळल्यानं अपघात झाला होता. दरम्यान शहीद जवान चेतन चौधरी यांच्या कुटुंबियांची आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सांत्वनपर भेट घेतली. घरासमोर खेळत असताना 2 वर्षाच्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केला. वर्ध्याच्या आर्णी शहरातील हाफिज बेगनगर या परिसरात ही घटना घडली. कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कराडजवळ नव्यानं उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलावर सेगमेंट कोसळल्यानं 3 कामगार जखमी झाले. पुणे बेंगलोर महामार्गावर सुरू असलेल्या 6 पदरी पुलाच्या कामादरम्यान ही दुर्घटना घडली. हिंगोलीच्या वसमत औंढा नागनाथ रोडवर कवठा पाटी चौकात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. वसमतहून कुरुंदाकडे जाणाऱ्या ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण जखमी झालेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पिंपरी चिंचवडमधील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांच्या टोळक्यानं 50 दुचाकींची चोरी केली. चोरलेल्या दुचाकी हे तरुण वेगवेगळ्या जिल्ह्यात विकायचे. चोरीच्या या घटनांची दखल घेत पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. अकोला शहरातील कौलखेड रोडवर भीषण अपघात झाला. 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. भीषण अपघात झाला. या दुचाकीवरील महिलेचा याच जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मुडी परिसरामध्ये कॅनॉलमध्ये पोहण्याकरता गेलेला तरुण बेपत्ता झालेला आहे. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. अभय सूर्यवंशी असं तरुणाचं नाव आहे. चंद गव्हाण इथला तो राहणार आहे. पोलिसांकडून या युवकाचा शोध घेतला जातोय.